आणि यानंतर आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या बातमीने। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला तर नागपुरात उद्या दुपारी 4 वाजता मंत्र्यांचा शपथविधी। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार। भावी मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीस आज स्वतः फोन करणार, सूत्रांची माहिती। तर 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार। शिंदे फडणवीसांमध्ये काल रात्री पाऊण तास बैठक। मंत्रिमंडळ विस्तारावर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा। मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी गृह खात्यावरून रस्सीखेच सुरू असल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांकडे आता गृह आणि अर्थ खातं असणार। एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि महसूल, तर अजित पवारांकडे गृहनिर्माण खातं आणि सार्वजनिक बांधकाम खातं असणार, सूत्रांची माहिती। महायुतीतील काही नेत्यांना मंत्रिमंडळाऐवजी पक्ष संघटनेमध्ये जबाबदारी मिळण्याची शक्यता। भाजपकडून गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण, तर शिंदे गटाकडून संजय राठोड आणि तानाजी सावंत तसंच केसरकरांना पक्ष संघटनेची जबाबदारी मिळणार, सूत्रांची माहिती। महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला तर भाजप 21, शिंदेची शिवसेना 13 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 9 मंत्रिपदं मिळणार। भाजपकडून जुन्यांसोबत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता। तर नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, देवयानी फरांदे यासह राहुल कुल, गोपीचंद पडळकर यांना संधी, सूत्रांची माहिती।